मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि आज मनोज जरांगे पाटील हे सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत. छत्रपती संभाजीराजे चौकापासून त्यांची रॅली जी आहे, शांतता रॅली, ती सुरुवात झालेली आहे आणि जरांगे पाटील स्वतः आपल्या सोबत आहेत. ॲम्ब्युलन्स या ठिकाणी जात आहे. पाटील साहेब काय पहिली प्रतिक्रिया? एवढा जनसमुदाय तुमच्यावर प्रेम करणारा या ठिकाणी दिसून येतोय, काय प्रतिक्रिया? सगळी गर्दी मराठा समाजानं एकत्र येण्याचं कारण मराठा समाजाला आता अन्याय सहन होत नाही, अजिबात अन्याय सहन होत नाही. आता मराठ्यांनी ठरवलंय की आता पक्षाचे नेते आपल्या लेकरू मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात उतरले, त्याला उघडं पाडायचं ठरवलंय. देवेंद्र फडणवीस षडयंत्र करायला लागलाय. देवेंद्र फडणवीस आणि तो दरेकरच्या माध्यमातून आमचे लोक फोडून त्यांना आता रॅल्या सुरू करायला लावल्या, अभियान सुरू करायला लावलं. अभियान नाव दिलंय, परंतु षडयंत्र आणि सापळा आहे माझ्या विरोधातला. मराठ्यांचे लोक पैसे देऊन फोडायचे, आमिष दाखवून फोडायचे आणि त्यांना रॅल्या सुरू करायला लावायच्या. हे केल्यामुळं मराठ्यांना आता सहन होत नाही. कारण मी काहीच केलं नाही ना. मला वाटतं गोरगरिबांचे लेकरं मोठे आहेत आणि यांना वाटतंय, आमच्या मराठ्यांच्या नेत्याला आमदाराला वाटतंय पक्ष आणि नेता मोठा व्हावा. मी माझ्या लेकरांसाठी लढणार आहे. मेलो तरी मी माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्यास हटणार नाही. आणि जातवान आणि खानदानी मराठा आता घरी बसू शकत नाही आणि पक्षात बी राहू शकत नाही. राज ठाकरे आपण बघू शकताय की अतिशय चांगल्या पद्धतीचा हा प्रतिसाद या ठिकाणी जरांगे पाटील यांना दिसून येतोय. प्रत्येकाचा सत्कार स्वीकारत जरांगे पाटील प्रत्येकाच्या हातामध्ये हात देत या ठिकाणी त्यांचा सत्कार स्वीकारताना आपल्याला दिसून येत आहेत आणि अतिशय दांडगा यांना प्रोत्साहन जरांगे पाटीलांना देत असताना आपल्याला दिसून येत आहेत. खरं तर माय भगिनी आपण बघू शकता या ठिकाणी महिला भगिनी ज्या आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि एकूण अतिशय हर्ष उल्हासाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी जरांगे पाटलांच्या अवतीभोवती दिसून येत आहे. ना भूतो अशा पद्धतीचा हा जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय आणि खरं तर आपण बघितलं तर या ठिकाणी मराठा बांधव जो आहे तो अतिशय तडफेने या ठिकाणी उतरलाय. पाटील साहेब काय सांगाल? राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली होती, राज ठाकरेंनी आरक्षणासंदर्भातली जी भूमिका घेतली होती त्या संदर्भात तुमच्याशी ते बोलले असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं. मात्र तुमचं त्याच्याबद्दलचं म्हणणं आणखीन पुढे आलेलं नाही. राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत आपलं म्हणणं काय? त्यांना नाही किंमत द्यायची काय गरज आहे? त्यांना काय कळणार आहे? मराठ्यांना कशाला आरक्षण लागतंय, गोरगरिबांना कशाला लागतंय? येशीत बसून त्यांना वैभव येशीत बसायचं मिळालेलं आहे. त्यांना त्यांच्या चुलत्याला यांना सगळ्यांनाच मराठ्यांच्या मताचं वैभव मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांना नाही कळणार मराठ्यांना आरक्षण कशामुळं लागतंय, गरिबाला आरक्षण कशामुळं लागतंय. त्यांचं वैभव हे जनतेच्या जीवावर आहे. परंतु आता येशीत बसून मस्ती आली, कळणार नाही त्यांना काय ते. प्रकाश आंबेडकरांची अगोदरची भूमिका वेगळी आहे, आताची भूमिका वेगळी त्यांना दिसते. राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर या दोघांच्या भूमिकेबद्दल आपलं सविस्तर मत? नाही, आता ते तर काय महामानवांचे वंशज आहे. त्यांनी वंचित गरिबांच्या बाजूने राहिलं पाहिजे ही जनमानसाची भावना आहे. आता ते त्यांनी ओळखून घ्यायचं, राहायचंय का नाही राहायचं ते त्यांचा प्रश्न आहे. परंतु हे जे बाकीचे आहेत यांनी षडयंत्र अभियानात सहभागी आहेत. मराठ्यांच्या विरोधातल्या षडयंत्रात हे सगळेजण सहभागी आहेत. पण मराठी देवेंद्र फडणवीसचं कधीच षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाहीत आणि मी मोडायला खंबीर आहे. पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय आता गप्प बसत नाही. नसता राज्यात सुपडा साफ करणार आम्ही त्यांच्या सीटाचा. पण आपण बघतोय की तुम्ही देवेंद्र फडणवीसांनाच वारंवार टार्गेट करताय आणि कशा पद्धतीने सांगाल साहेब? तुम्ही मुख्यत्वे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करताय, काय नेमकं कारण आहे यामध्ये? आता टार्गेट करायची काय गरज आहे? मला काय गुतलंय माहिती? त्याचे का दुश्मन आहे का? बांधाला बांधे का? लोक त्याचे धमक्या देतात, मला धमक्या देते त्याचे लोक. मग मी काय करणार? आणि महाराष्ट्र बघतोय ना, मराठा बघतोय सगळा की दरेकरला उतरतो. ते ढाकू कुमाकू घे ते आमदार मधलं ते नाच्या ते हे काही मावश्या आता त्यांचे लोक म्हणतात मराठवाड्यात येऊन तो याकडे बघू. मग हे देवेंद्र फडणवीस म्हणल्याशिवाय शक्य नाही. देवेंद्र फडणवीसच्या शब्दाचे हे लोक पुढे नाहीत. हे देवेंद्र फडणवीस षडयंत्र असलंय. पण मी आणि माझा मराठा समाज कोणत्याच राजकीय पक्षाला टिकून देणार नाही, सुपडा साफ करणार. आणि माझं जाहीर आव्हान आहे, मी मेलो तरी आरक्षण दिल्याशिवाय हटू शकत नाही. आणि जातवान मराठा आता घरी बसू शकत नाही, आंदोलनात सहभागी होणार. तब्येतीची काळजी घेताय का तुम्ही? तब्येतीची काळजी घेताय? जातवान मराठा आता पक्षात सुद्धा कोणत्या राहू शकत नाही. तब्येतीची काळजी घेताय? तब्येतीचं काय होईल ते होईल, मी त्याचा विचार नाही करत. माझी अडचण जरी असली तरी मी लढणार. नक्कीच तब्येतीचं काय होईल ते होईल, मात्र मी मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय या मैदानामधून हटणार नाही, अशा पद्धतीची जाहीर भूमिका या ठिकाणी जरांगे पाटील यांनी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन मोहम्मद इरफानसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.